लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वासडी देवपूळ शिवारात कारसह देशी दारूचा साठा जप्त, एकावर गुन्हा दाखल। कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने वासडी देवपूळ शिवारात छापा टाकून देशी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मारुती 800 कार असा एकूण 1,70,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी अशोक शंकर घुगे वय 55 वर्ष राहणार देवपूळ तालुका कन्नड याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 386/2025 अन्वये कलम 65(अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीवर यापूर्वीही दारूबंदीचे 6 गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:10 ते 7 या वेळेत नाचनवेल पिशोर देवपूळ रस्त्यावर गस्ती दरम्यान पोलिसांनी एक संशयित मारुती 800 कार क्रमांक MH14 BC 2650 पाहणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कार पळवून नेत देवपूळ शिवारातील आश्रोबा घुगे यांच्या शेताच्या बांधावर देशी दारूचे बॉक्स फेकून पळ काढला। छाप्यात संजीवनी संत्रा या नावाच्या 192 बाटल्या मूल्य 23,040 रुपये आणि 200 छोट्या बाटल्या मूल्य 1,200 रुपये असा एकूण 35,040 रुपये किमतीचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 1,35,000 किमतीची मारुती 800 कार जप्त करण्यात आली। अशा प्रकारे एकूण 1,70,040 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तपासात असे स्पष्ट झाले आहे की आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात होती। या प्रकरणी पोलीस अंमलदार कौतिक सपकाळ यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस जमादार विलास सोनवणे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे, पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, पोलीस जमादार विलास सोनवणे, कौतिक सपकाळ, गणेश कवाल आणि पवन खंबाट यांच्या पथकाने केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.